नांदेडला एका दिवसात काय खायचं हे सांगणारे एका मिनिटात. सगळ्यात आधी गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन तुम्ही लंगरमध्ये प्रसादाचा नक्की आस्वाद घ्या. त्यानंतर मी गेलो इथली फेमस खिचडी खायला हॉटेल कवितामध्ये. इथे कढी खिचडी आणि भजी नक्की ट्राय करा. खिचडी थोडीशी मसाला भात सारखी लागत होती पण चव उत्तम. मसाला भात खाल्यासारखंच वाटतंय, मुगाच्या डाळीची खिचडी वाटत नाहीये. कढी तर खूपच सुरेख आणि मला खिचडीपेक्षा कढी आवडते. आणि भजी सुद्धा एकदम खुसखुशीत. काय इतकी गर्दी आहे मला आता समजतंय. मूग भजी टाईप टेक्स्चर आहे त्याचं. फक्त इथे स्वच्छता वगैरे फारशी बघू नका. त्यानंतर शिवाजी वडापाव मध्ये जाऊन पाव वडा खा. दुकानावर नावाची पाटी सुद्धा नाहीये पण तरीही फेमस स्पॉट असेल तर तो अस्सल फूड स्पॉट. चटणी एकदम झटका आहे, म्हणजे आधी ती गोड लागते आणि मग प्रॉपर तिखट जाणवते. इथला साबुदाणा वडा सुद्धा अप्रतिम. बाहेरनं कम्प्लिटली क्रिस्पी आणि आतनं मऊ असं कॉम्बिनेशन आहे. आणि मग मराठवाडा स्टाईल कमाल पाणीपुरी खायला जा, आयजी पाणीपुरी. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की नांदेडची पाणीपुरी मला खूप सगळ्यात जास्त आवडेल. अप्रतिम पाणी आहे. आता मला कळलं मराठवाड्यातले लोक पुणे मुंबईच्या पाणीपुरीच्या रगड्याला वरण का म्हणतात. आणि त्यानंतर नांदेड लातूर रोडवरती पांडुरंग चिवडा हाऊस मध्ये अष्टमोडी चिवडा घ्या. अष्टमोडी नावाच्या गावातला हा प्रसिद्ध चिवडा भडंगासारखाच लागतो पण एकदम वेगळी आणि उत्तम चव. मसाल्याची चव मेतकुटासारखी वाटली, अतिशय ॲडिक्टिव्ह. मला नांदेडची प्रसिद्ध आलू बिर्याणी खायला मिळाली नाही पण नांदेडकरांनो कमेंटमध्ये सांगा कुठे मिळेल आणि अजून कुठले स्पॉट राहिले असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा.